नमस्कार. दमदार 10 मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात या क्षणापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचा अगदी सविस्तर आणि वेगवान आढावा घेण्याआधी एक नजर दमदार 10च्या दमदार हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. ठाण्यात लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना, 6 कामगारांचा मृत्यू, एकावर रुग्णालयात उपचार सुरू. पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी. मनोहर जोशींच्या घरावरील हल्ला ठाकरेंच्या सांगण्यावरून केला. सदा सरवणकर यांचा गौप्यस्फोट, ठाकरे गटाकडून सरवणकरांना जोरदार उत्तर. आम्ही कुठल्याही दबावाला बळी पडणारी माणसं नाहीत, उलट लोकांचा विकास करण्याचा आमच्यावर दबाव, म्हणून आमचा निर्णय. कोल्हापुरातील जाहीर सभेत अजित पवारांचं विरोधकांना उत्तर. नाशिकमध्ये बबनराव घोलप यांचा उपनेते आणि संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा, वाकचौरेंना दिलेल्या प्रवेशामुळे बबनराव घोलप नाराज. मराठा आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहामध्ये उद्या सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाला बैठकीचं निमंत्रण. जालन्यामधील लाठीचार्जवरून सत्ताधाऱ्यांवर ठाकरेंचा हल्लाबोल, मुख्यमंत्री आतापर्यंत जालन्याला का गेले नाहीत, ठाकरेंचा सवाल. भाजप सोबत असताना सेनेची भाजप झाली नाही, तर आता शिवसेनेची काँग्रेस कशी होईल, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल. हनुमान चालीसा पाकिस्तानमध्ये जाऊन म्हणायची का, देवेंद्र फडणवीसांचा अमरावतीतून उद्धव ठाकरेंना टोला. स्टॅलिन आणि उदयनिधींवरती साधला निशाणा. गणपतीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, सुनील तटकरेंच्या माहितीने इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवित. आणि आता पाहणार आहोत सविस्तर दमदार 10. शरद पवारांची अगदी काही दिवसांपूर्वी कोल्हापुरामध्ये सभा झालेली होती आणि त्यानंतर आज अजित पवारांची कोल्हापूरमध्ये उत्तर सभा देखील पार पडली. स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही सत्तेत गेलो नाही असं सांगत लोकांची कामं पूर्ण व्हावीत यासाठी सत्तेमध्ये सहभागी झाल्याचं अजित पवारांनी सांगितलं. अजित पवार गटानं कोल्हापुरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी झालेल्या जाहीर सभेला अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. सत्तेमध्ये सहभागी होण्यामागची भूमिका अजित पवारांनी यावेळी मांडली. कुणाच्या दबावामुळे नव्हे तर जनतेची कामं करण्यासाठी सत्तेत सहभागी झाल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. आमदारांचे स्थगिती मिळालेली कामं स्थगिती उठण्याच्या करता दबाव होता. काय आमची चूक झाली? दुसरा कुठलाही आमच्यावर दबाव नव्हता. शरद पवारांची काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात सभा झाली होती आणि त्यावेळी झालेल्या टीकेला अजितदादा गटाकडून जोरदार उत्तर देण्यात आलं. पायतान कसं बनवायचं हेही कोल्हापूरला माहितीये, ते पायात कसं घालायचं हेही माहितीये, आणि पायातलं काढून योग्य वेळेला चुकल्यावर कुठं वाजवायचं. उद्धव ठाकरे यांचं सरकार पडत होतं आणि यावेळी सत्तेत सहभागी होण्याबाबत आम्ही 52 आमदारांच्या सहीचं पत्र दिलं होतं. हे जर खरं नसेल तर राजकारणातून निवृत्त होईल असं यावेळी अजित पवार यांनी म्हटलंय. अजित पवारांनी आज पुण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. पुणे शहर राष्ट्रवादीच्या वतीनं अजित पवारांच्या स्वागतासाठी भव्य रॅली काढण्यात आलेली होती आणि ठिकठिकाणी जेसीबीतून फुलांची उधळ आणि क्रेननं हार घालण्यात आले. शहरामधल्या 4 विधानसभा मतदारसंघामधून गेलेल्या या रॅलीत जोरदार शक्ती प्रदर्शन अजित पवारांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यामध्ये अजित पवारांचं हे शक्ती प्रदर्शन. अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या भागापासून सुरू झालेली ही रॅली खेड शिवापूर पर्यंत काढण्यात आली. ठिकठिकाणी झालेलं जंगी स्वागत आणि कार्यकर्त्यांची गर्दी या रॅलीमध्ये लक्ष वेधून घेत होती. तब्बल 4 तास चाललेल्या या रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे बऱ्यापैकी नगरसेवक सहभागी झाले होते. पुणे शहरातल्या 4 मतदारसंघातून ही रॅली निघाली होती. जो प्रतिसाद दिलाय तो एवढा म्हणजे मनाला एक आनंद देऊन गेलेला आहे. एवढा प्रचंड प्रतिसाद मला मिळेल असं मी
विश्वास देखील केलेला नव्हता. अजित पवारांच्या पुण्याच्या शक्ती प्रदर्शनानं शहरातलं वातावरण ढवळून निघालंय. एनसीपीतल्या फुटीनंतर पुण्यातील पक्षाच्या ताकदीला नवी उभारी मिळण्यासोबतच संभ्रमात असलेल्या कार्यकर्त्यांना दिशाही मिळण्याची शक्यता आहे. राज्यामधील सत्तांतरानंतर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये नेहमी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. शिवसेनेमधील बंडानंतर शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे वाट धरलेल्या आमदार सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर मोठा आरोप केला आणि त्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं. आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मनोहर जोशी यांचं घर जाळायला लावलंय असा मोठा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी केलाय. सदा सरवणकरांच्या या आरोपामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. सरवणकरांनी थेट उद्धव ठाकरेंना टार्गेट केल्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय. संजय राऊतांना कोणीतरी सांगितलं असावं मी कुठे कसं बोलू म्हणून मी ताबडतोब त्याला सांगितलं हो चाललंय सर. ते म्हणाले अरे तू असाच जाऊ नकोस, जाऊन जाळून टाक त्याचं घर, काही शिल्लक ठेवू नकोस. फक्त आता एक 20-25 वर्षानं असं शहाणपण सदा सरवणकरला काँग्रेसमध्ये जाऊन आल्यानंतर आणि आता गद्दारामध्ये गेल्यानंतर ते शिकू लागले. त्याच वेळेस सांगितलं असतं तर बरं झालं असतं. सदा सरवणकरांनी शिवसेना व्हाया काँग्रेस व्हाया पुन्हा शिवसेना असा राजकीय प्रवास केलेला आहे. शिवसेनेतील बंडानंतर त्यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची वाट धरली आहे. त्यामुळे सरवणकरांच्या आरोपांमुळे ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय. उद्धव ठाकरेंची आज जळगावमध्ये जाहीर सभा पार पडलेली आहे आणि या सभेतून बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेवरही जोरदार हल्लाबोल केला. आम्ही देखील 20-25 वर्ष भाजप सोबत होतो, तेव्हा शिवसेनेची भाजप झाली नाही, तसं काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेची काँग्रेस होणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तोफ डागली. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीच्या वेळी मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही अशा आशयाचं पोस्टर मुंबईतल्या काही भागात लागले होते. त्याला उद्धव ठाकरेंनी जळगावातल्या सभेतून जोरदार उत्तर दिलंय. शिवसेनेची काँग्रेस कदापि होणार नाही. अरे 25-30 वर्ष सोबत असल्यानंतर जशी शिवसेनेची भाजपा झाली नाही तशी काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेची काँग्रेस होऊ शकत नाही. शिवसेना फोडणाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचा निर्धारही उद्धव ठाकरेंनी यावेळी केलाय. त्यावेळेला तुम्ही शिवसेनेच्या नरडीला हात घातला तेव्हाच मी ठरवलं की यांचा राजकारणामध्ये पूर्ण निपात केल्याशिवाय आता राहायचं. इंडिया आघाडीला देशातील जनतेचा पाठिंबा मिळून देशामध्ये सत्तांतर होईल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय. आम्ही नुसतं नाव बदललं जातच नाहीये, कारण इंडिया आहेच, भारत आहे, हिंदुस्थान पण आहे. पण या वेळेला आम्ही सुद्धा काही बदल करणार आहोत. तो बदल म्हणजे आम्ही तिथला सत्ताधारी पक्ष बदलणार आहोत. आम्ही पंतप्रधान बदलणार आहोत. आजच्या सभेला भाड्यानं आणलेले लोक नाहीयेत, तरीही सभेला गर्दी झाली आहे असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. उद्धव ठाकरेंच्या जळगाव दौऱ्यामध्ये राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याचा अनावरणाचा मुद्दा चांगलाच गाजलाय. शिष्टाचार विभागाच्या नोटीसमुळे तापलेलं राजकारण आणि त्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालेलं अनावरण यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे विरुद्ध सरकार असा संघर्ष रंगल्याचं दिसलं. जळगाव महापालिका प्रशासकीय इमारतीत उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा आणि पिंपराळा इथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. पण या अनावरणावरून केवळ जळगावच नव्हे तर राज्यभरात राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. राजशिष्टाचार विभागानं या अनावरणाला विरोध करत नोटीस बजावली तर भाजपनंही या अनावरणाला विरोध केल्यानं राजकारण तापल्याचं दिसलं. शासनाकडून जळगावमधील या दोन्ही पुतळ्यांच्या अनावरणाला विरोध होत असतानाही उद्धव ठाकरेंच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांचं अनावरण झालं. राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला प्रशासन आणि प्रोटोकॉल कळत नाही. तेव्हाच वचन दिलं होतं की ज्या वेळेला हा पुतळा उभा राहील तेव्हा अनावरणाला मी आल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीतच जळगावमधील पुतळा अनावरणाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांमधील वादात नवी ठिणगी पडली आहे. त्यामुळे आता या वादाचे जळगावसह राज्यात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या देशामध्ये हनुमान चालीसा म्हटलं म्हणून राणा दाम्पत्याला जेलमध्ये राहावं लागलं. हनुमान चालीसा पाकिस्तानात जाऊन म्हणायचा का अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जोरदार हल्लाबोल केलाय. सनातन धर्मावरती टीका करणाऱ्या स्टॅलिन आणि त्यांच्या मुलाचाही फडणवीसांनी समाचार घेतलाय. अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाकडून आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी उत्सवानिमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ठाकरे सरकारच्या काळात राणा दाम्पत्याला हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून जेलवारी करावी लागली होती याचा उल्लेख करत फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला. पण तुम्हाला 12 दिवस हनुमान चालीसा म्हटली म्हणून जेलमध्ये राहावं लागलं.
माझा सवाल आहे, हनुमान चालीसा या देशात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानात जाऊन म्हणायची? हिंदू धर्माला कोणी नष्ट करू शकत नाही असं सांगत फडणवीसांनी स्टालिन आणि उदयनिधींवरती टीका केलेली आहे. समझ ले, अगर तू हिंदू धर्म को मिटाने की बात करेगा तो इस देश का एक एक हिंदू जब तक जिंदा है पूरे दुनिया में हिंदुत्व का परचम लहराएगा. या दहीहंडी उत्सवात आगमन होत असताना फडणवीसांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना अमरावतीच्या विकासासाठी सरकारकडून भरीव मदत मिळाल्याचं सांगत भाजप नवनीत राणांसोबत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय. मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंचं उपोषण 13 दिवस उलटल्यानंतरही सुरूच आहे आणि या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळेच आता सरकारनं हा तिढा सोडवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आणि त्यामुळे या सर्वपक्षीय बैठकीत कोण कोण सहभागी होतं आणि या बैठकीमध्ये जरांगे यांच्या उपोषणावरती तोडगा निघतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं. जालन्यामधील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरूच आहे. जरांगे पाटलांच्या मागण्यांमुळे निर्माण झालेली कोंडी सोडवण्यासाठी आता सरकारनं सर्वपक्षीय बैठकीतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोमवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलेली आहे, ज्यात सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. मी उद्याच्याला सोमवारी सर्व विरोधी पक्षाच्या सर्व पक्षीय विरोधी पक्ष म्हणू नका, राज्यामध्ये सगळे जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांच्या प्रतिनिधीची बैठक मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीला बोलवलेली आहे. अजून आम्हाला अधिकृत विरोधी पक्षाचं कोणतेही निमंत्रण नाही. पक्षप्रमुखाचा जो आदेश असेल तो मान्य. सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ सातत्यानं जरांगे पाटलांशी चर्चा करतंय, पण त्यानंतरही जरांगे पाटील उपोषणावरती ठाम आहेत आणि त्यामुळेच आता सर्वपक्षीय बैठकीतून हे उपोषण सोडवण्याबाबत काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि त्यामुळे आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधले जात आहेत. मात्र पर्यायांवरती एकमत होत नसल्यानं राजकीय संघर्ष काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण सुरूच आहे. तर नागपूरसह राज्यभरात ओबीसी बांधवही एकवटायला सुरुवात झाली आहे. नगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये धनगर बांधव एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करतायत. या सर्व परिस्थितीवरती तोडगा शोधण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी ए आणि ओबीसी बी असे पर्याय सुचवले होते. मात्र त्यावर टीका झाल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी हा पर्याय जुनाच असल्याचं सांगितलं. हे पर्याय 9 वर्षांपूर्वी भाजपनंच सुचवले होते असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. हा फॉर्म्युला आला कुठून? त्यांच्या नेत्याकडूनच आलेला होता. तो फॉर्म्युला सुद्धा राहायला टिकायचं की नाही टिकायचं ते सरकार बघेल. त्यांचं जे काय त्यांचं म्हणणं असेल, मंत्रिमंडळ उपसमिती आरक्षणाच्या संदर्भातली मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जी आहे ती त्यांचा काय असं वक्तव्य आहे ते आम्ही तपासून बघू. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला विरोध असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय. मागील 13 दिवसांपासून मनोज जरांगे जालना इथल्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करतायत आणि यावरूनच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती निशाणा साधलाय. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलकांवर एका आठवडाभरापूर्वी पोलिसांनी लाठीचार्ज केला. अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या लोकांचे असे काय चुकले होते असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. दणा मारत सुटले. खरंच ही परिस्थिती म्हणजे जसं जालियनवाला कांड झालं होतं तसा हा जालनावाला कोणतरी उपटलेला आहे मध्ये जालनावाला. मनोज जरांगे यांचं गेल्या 13 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मात्र त्यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री आतापर्यंत का गेले नाही तसा सवालही ठाकरेंनी उपस्थित केलाय. मुख्यमंत्र्यांना तिकडे जायला वेळ आहे, पण इकडे पलीकडे माझा जरांगे पाटील उपोषणाला बसलाय, त्याला भेटायला जायला वेळ नाही. काय मागण्या काय आहेत ठीक आहे त्याच्याशी बोला तरी. संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून त्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे. शिंदेंसोबत गेलेल्या आमदार आणि खासदारांविरोधामध्ये उद्धव ठाकरे एकीकडे मोर्चे बांधणी करतायत आणि या आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघामध्ये सभाही घेतात. बंडखोरांविरोधामध्ये ही मोर्चे बांधणी सुरू असताना उद्धव ठाकरेंना मात्र धक्का बसलाय. नाशिकमधले ठाकरे गटाचे उपनेते आणि संपर्क प्रमुख बबनराव घोलप यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास बबनराव घोलप इच्छुक होते. मात्र काही दिवसांपूर्वी भाऊसाहेब वागचौरे यांनी ठाकरे गटात केलेल्या प्रवेशानंतर घोलप नाराज होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख पदावरून हटवल्यानं बबनराव घोलप नाराज असल्याची चर्चा होती. त्यातून त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे नेते डॅमेज कंट्रोल करण्याच्या प्रयत्नात आहेत. माझ्याशी असं वागायचं असेल तर मला ठेवताच कशाला, म्हणून मी माझ्या उपनेतेपदाचा राजीनामा माझ्या स्वतःच्या हाताने लिहिला, उद्धव साहेबांना व्हॉट्सअपवर पाठवला आणि मी सांगितलं की मी शिवसैनिक म्हणून इथे काम करायला तयार आहे. घोलप अत्यंत कडवट शिवसैनिक. उद्या ते मला भेटतायत, मुंबई देत आहेत, आम्ही समजून घेऊ काय. बबनराव घोलप यांची नाराजी दूर करण्यामध्ये उद्धव ठाकरे यशस्वी ठरतायत का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ही नाराजी दूर न झाल्यास नाशिकमध्ये ठाकरे गटाला फटका बसण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराकडे अनेक इच्छुकांचे डोळे लागून आहेत. दोनदा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर समावेश न झाल्यानं अनेक इच्छुकांचा हिरमोड झालाय आणि या सर्व इच्छुकांच्या विस्ताराच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात. कारण मंत्रिमंडळ विस्तारासाठी नवा मुहूर्त देण्यात आलाय. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा दोन्ही पक्षांच्या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे इच्छुकांचे डोळे लागले होते आणि त्यानंतर वर्षभरानं विस्तार झाला तो थेट अजित पवारांच्या सत्ता सहभागामुळे. मात्र यात केवळ एनसीपीच्या मंत्र्यांचीच वर्णी लागल्यामुळे विस्ताराकडे लक्ष लावून बसलेल्यांच्या पदरी निराशाच पडली. आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार गणपतीपूर्वी होईल असा दावा अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय. एक विस्तार राहिलेला आहे. मला असं वाटतं की गणपतीपूर्वी विस्तार आणि पालकमंत्री हे संबंध राज्यभरामध्ये स्थिरावलेले आपल्याला नक्की पाहायला मिळतील. अजित पवारांच्या सत्ता सहभागानंतर अजूनही पालकमंत्री पद निश्चित झालेलं नाहीये. पालकमंत्री पदही लवकरच निश्चित होईल असंही तटकरेंनी सांगितलं. दरम्यान तटकरेंनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिलेल्या नव्या मुहूर्तामुळे इच्छुकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात. माजी मंत्री पंकजा मुंडेंनी त्यांच्याकडे राज्यात कोणताही रोल नसल्याचं जाहीरपणे सांगितलं. शिवशक्ती परिक्रमेच्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी शक्ती प्रदर्शन सुरू केलंय. शिवशक्ती परिक्रमा पाटोद्यामध्ये पोहोचल्यानंतर पंकजा मुंडेंनी केलेल्या राजकीय वक्तव्यांमुळे चर्चांना उधाण आलंय. पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती परिक्रमेचं बीड जिल्ह्यातील पाटोद्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं. 2 महिन्यांचा ब्रेक घेतल्यानंतर पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय झालेल्या आहेत. पाटोद्यातील संत भगवान बाबा जयंती उत्सवात सहभागी असलेल्या पंकजा मुंडेंनी राजकीय परिस्थितीवरती भाष्य केलं. मी घरी बसले नव्हते तर गढूळ परिस्थितीला वैतागले होते अशा शब्दात पंकजा मुंडेंनी त्यांची खंत व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्रात माझ्याकडे काही रोल नाही, दिल्लीमध्ये रोल आहे, तो मध्य प्रदेशचा सहप्रधान आहे. त्यांनी जेवढं काम दिलं तेवढं मी जबाबदारी केलं. 4 वर्षात खूप भोगलं पण धैर्य ढळू दिलं नाही या शब्दात पंकजा मुंडेंनी त्यांची वेदना व्यक्त केली आहे. आपल्याकडे असलं तर हे शक्य हो. तुम्ही काही दाखवून 2019च्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा पंकजा मुंडेंसाठी मोठा धक्का होता. त्या धक्क्यातून पंकजा मुंडे सावरल्या. आता पंकजा मुंडे जोरकसपणे मैदानामध्ये उतरल्यात. राज्यासह संपूर्ण देशभरामध्ये निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आतापासून तयारी करायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीनंतर जागा वाटपाला तयारी केल्याचंही पाहायला मिळतंय. पुढील 1 महिन्यामध्ये महाविकास आघाडीचं जागा वाटप करू अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देण्यात आली आणि विशेष म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या या माहितीला काँग्रेसनंही दुजोरा दिलाय. इंडिया आघाडीच्या 3 बैठका आणि त्यानंतर देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्रातही हालचालींना वेग आलाय. येत्या अधिवेशनात केंद्र सरकार 1 नेशन 1 इलेक्शन विधेयक आणण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच आता महाविकास आघाडीनंही 3 पक्षांमधील जागा वाटपाला अंतिम रूप देण्याची तयारी केल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा 2 गट झालेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी याचा परिणाम जागा वाटपाच्या सगळ्या आमच्या याच्यावर काय होत नाही. आमचं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व्यवस्थित बंददार चर्चा करू आणि आमचा फॉर्म्युला 100% ठरेल. त्यामध्ये कुठेच काही गडबड होणार नाही. एकंदरीत इंडिया आघाडीच्या 3ऱ्या बैठकीमुळे महाविकास आघाडीमधील 3 घटक पक्षांमध्ये समन्वय वाढल्याचं पाहायला मिळालेलं. एकमेकांविरोधात लढलेले पक्ष एकत्र आल्यानं वाद असलेल्या जागांवर नेमका कसा तोडगा काढला जातो अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जागा वाटपानंतर स्पष्ट होणार आहेत. ठाण्याच्या बाळकुंभ परिसरामध्ये भीषण दुर्घटना घडलेली आहे. 40व्या मजल्यावरून लिफ्टचा रोप तुटल्यानं अपघात होऊन लिफ्ट भूमिगत पार्किंगच्या बेसमेंटमध्ये कोसळली. या दुर्घटनेमध्ये 6 कामगारांचा मृत्यू झालाय तर 1 कामगार जखमी झालाय.
ठाण्याच्या बाळकुंभ परिसरात असलेल्या रुणवाल आयरिन या 40 मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून 6 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नुकतंच बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारतीच्या छतावर वॉटर प्रूफिंगचं काम सुरू होतं आणि हे काम संपवून कामगार खाली येत असताना हा अपघात घडला. दरम्यान लिफ्टचा बेस तुटला. लेबर लिफ्टमधून खाली कोसळल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. काही कामगार लिफ्टमधून खाली येत असताना लिफ्ट अचानक तुटून खाली आल्याने लिफ्ट बेसमेंटला पडली. या दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना उद्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे, कारण कशेडी बोगदा उद्यापासून लहान वाहनांसाठी खुला होतोय. गणेशोत्सवासाठी पुढील आठवडाभर कशेडी बोगद्यातून वाहतूक सुरू राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हा बोगदा उद्यापासून सुरू होणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा कशेडी घाटाला पर्यायी मार्ग असणाऱ्या कशेडी बोगदा उद्यापासून मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई गोवा महामार्गावरती मोठी रहदारी निर्माण होते. कशेडी या अवघड वळणाच्या घाटात अनेक अपघात होतात. या सर्व पार्श्वभूमीवरती खास गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लाखो गणेश भक्तांसाठी आणि चाकरमान्यांसाठी कशेडी बोगद्यातून उद्यापासून प्रवास करता येणार आहे. केवळ लहान वाहनांसाठीच हा बोगदा सुरू करण्यात येणार आहे. पोलादपूर येथील भोगाव पासून सुरू होणारा हा कशेडी बोगदा खेडमधील कशेडी इथे बाहेर पडणार आहे. बोगदा एकूण 2 किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग 9 किलोमीटरचा आहे. सुमारे 9 किलोमीटरच्या कशेडी बोगद्यामुळे प्रवाशांचा सुमारे 40 ते 45 मिनिटांचा वळसा वाचणार आहे. हा बोगदा सिंगल लेन सुरू झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळालाय. बोगद्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या 10 मिनिटात पार पाडता येणार आहे. तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई गोवा महामार्गाचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. मात्र या महामार्गावरील रस्त्यांची चाळणच झालेली आहे. त्यामुळे यंदाही चाकरमान्यांचा प्रवास हा खड्डेमय रस्त्यातूनच होणार आहे. गणेशोत्सव काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना मुंबई गोवा महामार्गावरती गेल्याच आठवड्यात बुजवलेले खड्डे उखडलेले असून पुन्हा एकदा महामार्गाची चाळण झालेली पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यावेळी महामार्गावरील खड्डे बुजवण्यात आलेले होते. मात्र गेल्या 2 दिवस कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा बुजवलेले खड्डे उखडलेले आहेत. खड्ड्यामुळे अनेक अपघातांना निमंत्रण मिळतंय. गणेशोत्सव तोंडावरती आलेला असताना महामार्गावरती पडलेले खड्डे हा चिंतेचा विषय ठरलाय. मंत्री येणार म्हणून लगेच मलमपट्टी आणि खड्डे पण बुजवून टाकले. पण 8 दिवसात ते खड्डे परत होते तसे झाले ना. त्या खड्डे बुजवण्यासाठी सिमेंट असेल किंवा अन्य काय असेल तर त्याचे कोल मिक्स त्याच्यामध्ये जर डांबर असेल अशाने त्याचे खड्डे बुजवले पाहिजेत. मुंबई गोवा महामार्गावरती अनेक ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली असून अनेक ठिकाणी कामं अर्धवट आहेत. अशा परिस्थितीत कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसमोर खड्ड्यांचं विघ्न कायम असणार आहे. लाडक्या गणरायाचं येत्या अगदी काही दिवसांमध्ये आगमन होणार आहे. मात्र यापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडपातील गणरायांचं आत्तापासूनच आगमन सुरू झालंय. या आगमन मिरवणुकांनी लालबाग परिसरामध्ये जल्लोष पाहायला मिळाला. मुंबईतल्या परळ करिरोड परिसरातला हा जल्लोष आहे. हा जल्लोष आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडपातील गणरायाच्या आगमन मिरवणुकीचा. गणेश चतुर्थीच्या दिवशी घराघरात गणरायाचं आगमन होतं. मात्र सार्वजनिक गणेश मंडळ काही दिवसांपूर्वीच आगमन करतात. मुंबईमध्ये विशेष करून रविवारी सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचा आगमन सोहळा पाहायला मिळतो. मुंबईतल्या परळ करिरोड या ठिकाणी गणेश मूर्तींचे अनेक कारखाने आहेत. तिथून या गणेश मूर्ती मंडपात नेण्यात आल्या. यावेळी हजारोंच्या संख्येनं तरुणाई उपस्थित होती. आगमन मिरवणुकीमध्ये गणेश भक्त मोठ्या उत्साहानं सहभागी झाले. एकूणच आगमन मिरवणुकीचा जल्लोष लालबाग परळ भागात पाहायला मिळाला. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये या क्षणापर्यंत घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या आणि दमदार घडामोडी. तर आजच्या दमदार 10 मध्ये वेळ झालेली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.